नमस्कार मित्रांनो. दरवेळेला देशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा सुरू झाली की तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही विचारधारेचे असा, कितीही शिकलेले असा किंवा शिकलेले नसा, एक गोष्ट जी पिढ्यानपिढ्या भारतात सांगितली जाते त्याबाबत सगळ्यांचं एकमत असतं की शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये. शक्यतो पोलीस, न्यायालय वगैरे या सगळ्या चक्रात अडकू नये, कारण त्याच्यात जो अडकला त्याचा कार्यभाग राहिला. कारण तक्रार करा, मग तपास, मग न्यायालयात खेटे घाला, मग निकाल मिळणार, खालचं कोर्ट, वरचं कोर्ट. आणि त्यामुळे काही गंभीर गुन्हा झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा अनेक जणांना वाटतच नाही, कुठलंही सरकार असो. पण तंत्रज्ञानाने या क्षेत्रामध्ये आशेचा किरण दाखवलेला आहे. खरं तर मलाही याबाबत आश्चर्याचा धक्का बसला. अर्थात जगात काय होतं याची कल्पना आहे, पण भारतातही हे होतं हे बघून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विषय असा होता, गृहमंत्री अमित शहांनी नुकतीच एका फिंगरप्रिंट 26वी फिंगरप्रिंट कॉन्फरन्स तिथे भाषण केलं आणि त्या संदर्भात काही व्हिडिओ पोस्ट करण्यात आले. आणि त्यातनं हे स्पष्ट झालं आहे की देशाच्या तपास यंत्रणेला अधिक सक्षम बनवायला अमित शहांनी गृहमंत्री झाल्यापासून बरीच ताकद लावलेली आहे. अर्थात आपलं काम पोलीस किती मनापासून करतात, किती चोखपणे बजावतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण तरी देखील नुकतंच आत्ता 4 मोबाईल ॲपचं लोकार्पण झालं. खरं तर त्यातली काही गोष्टी वेबसाईटच्या माध्यमातून पूर्वीपासूनच चालू आहेत. पण हे समजून घेणं की कशा प्रकारे एका सामान्य पोलीस कर्मचाऱ्यालाही एका प्रकारे पोलीस स्टेशन बनवण्यात आलेलं आहे. यातला पहिला भाग आहे NCRB अभिज्ञान. आता हे अभिज्ञान हे ॲप काय करतं, तर जे ड्युटीवर असलेले पोलीस असतात त्यांच्याकडे मोबाईल असतातच. त्या मोबाईलला जोडायला एक फिंगरप्रिंट स्कॅनर, जे आपण आधार कार्डला तुम्ही बायोमेट्रिकसाठी चेक करता की तुमचं बटन दाबलं, तुमचं बोट दाबलं की तुम्हाला त्यातनं स्पष्ट होतं की तुमचं आधार कार्ड आणि या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडल्या जातात. हे जे ॲप आहे ते मोबाईलला लावायचं आणि पोलीस जेव्हा गस्त घालत असतात आणि तेव्हा एखादा माणूस संशयित आढळला, त्याच्या चेहऱ्यावरनं तो घाबरलेला असलेला आढळला, कुठे समजा संशयास्पद वस्तू ठेवताना कोणीतरी आढळला आणि खात्री नाही आहे की हा दहशतवादी आहे का नाही, तर त्याच्यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तिथल्या तिथे त्याच्या बोटाचे ठसे एका छोट्या डबीमध्ये त्याला बोट दाबायला सांगायचं आणि त्यातनं साधारणतः 10 ते 35 सेकंदात देशात आत्तापर्यंत ज्यांनी गुन्हे केलेले आहेत किंवा ज्यांचे बोटांचे ठसे गुन्हेगारी गोष्टींसाठी पोलिसांकडे देशातल्या कुठल्याही राज्यात आहेत, त्या सगळ्यांचा एक डेटाबेस बनवून तो सगळा या ॲपला जोडलेला आहे. आणि त्यामुळे जरी त्या माणसाने देशात कुठेही गुन्हा केला असेल, त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असेल, त्याच्या बोटाचे ठसे पोलिसांनी घेतले असतील आणि तो दुसऱ्या ठिकाणी काहीतरी संशयास्पद करताना आढळला, तर ती कदाचित कोणाची सोनसाखळी मारणं किंवा अशा गोष्टी असेल, कदाचित काही सामान ठेवताना आढळलं असेल, कशाची वाहतूक करताना आढळलं असेल. पोलिसांसमोर तर सगळ्यात मोठं आव्हान असतं की हा माणूस निष्पाप आहे का गुन्हेगार आहे हे ठरवायचं कसं. आणि आपला कायदा जगातला खूप महान कायदा असल्यामुळे 100 अपराधी सुटले तरी चालेल, पण एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता का म्हणे, हे तत्व आपण मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे अनेकदा तपास यंत्रणांचं काम आणखीन अवघड होतं. मग मारहाण करावी लागते, 3rd डिग्री द्यावी लागते वगैरे, मग मानवाधिकाराचे प्रश्न निर्माण होतात. पण हे जे मोबाईल ॲप आहे अभिज्ञान नावाचं, त्याच्यामुळे ड्युटीवरील प्रत्येक पोलिसाकडे, खास करून जो गस्त घालत असतो त्यांच्याकडे, एक फिंगरप्रिंट स्कॅनर ती एका खिशामध्ये मावू शकतं आणि तोही ऑथेंटिकेटेड. नाही तर म्हणाल असंच जर कोणी कोणाचे ठसे मिळवू शकत असेल आणि गुन्हे शोधू शकत असेल, तर आपल्याकडचे अनेक लोक त्याचा वसुलीसाठी वापर करतील. जसं गाड्यांच्या बाबतीत होतं, ट्रॅफिक पोलीस गाड्या शोधत शोधत येतात की तुझा दंड चालान भरलं नाही आहे, इतका दंड आहे वगैरे वगैरे. पण तसं नाही आहे, हे ऑथोराइज्ड असेल ॲप तरच हे आहे.
पण त्याच्यामुळे देशातले 1,09,00,000 त्याच्याहून जास्त फिंगरप्रिंट्स त्यांचा डेटा याच्यामध्ये रिअल टाईम कनेक्ट आहे. आणि या अभिज्ञान ॲपमुळे गुन्हे रोखण्यासाठी, म्हणजे गुन्हे झाल्यावर तपास करण्यापेक्षा गुन्हे रोखण्यासाठी अतिशय ताकदवान आणि महत्त्वाचं हे शस्त्र आहे. आणि अतिशय साधं सोपं फिंगरप्रिंट स्कॅनर, याच्यामध्ये बाकी काही नाही. पण सगळ्या 1 कोटीहून जास्त जे ठसे घेतलेले आहेत ते सगळे डिजिटाईज करून ते एका ॲपवर आणण्याचं काम याच्याद्वारे केलेलं आहे. दुसरा याच्यातला भाग आहे तो म्हणजे CRPI, म्हणजे क्रिमिनल पर्सन आयडेंटिफिकेशन ॲप्लिकेशन. हे बोटाच्या ठशांबाबत झालं अभिज्ञान. याच्यामध्ये एखाद्या माणसाने गुन्हा केलेला आहे, त्याच्या चेहरेपट्टी, त्याचे डोळ्यातले रेटिना स्कॅनर, बायोमेट्रिक डिटेल्स हे साधं तुमच्या मोबाईल कॅमेरानी त्या माणसाचा चेहरा बघून त्याचा चेहरा इतर कुठल्या गुन्ह्यामध्ये ज्याला अटक करण्यात आलेली आहे, पकडण्यात आलेलं आहे, शिक्षा झाली होती आणि त्यांचा चेहरेपट्टी, त्यांचे रेटिना वगैरे सगळ्याचे डिटेल्स जर तपास यंत्रणांकडे असतील तर ते कॅप्चर करून हा माणूस गुन्हेगार आहे का नाही किंवा यांनी देशात इतरत्र कुठे गुन्हा केला आहे की नाही हे शोधून काढणं अवघड होतं, हे शक्य होतं. याच्यामुळे पोलीस आणि तपास यंत्रणांना खूप महत्त्वाची साथ मिळालेली आहे. कारण तातडीने तपास करताना संशयित माणसाला ताब्यात घेतल्यावर हा संशयित खरोखर गुन्हेगार आहे का नाही हे ठरवण्याचा एक सगळ्यात मोठा मार्ग असतो की त्याच्या नावावर आत्तापर्यंत काही गुन्हे झालेत का नाही. अर्थात हेही खरं असतं की अनेक गुन्हे असे असतात की जिथे गुन्हेगाराची काही पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना वापरण्यात येतं आणि त्या ठिकाणी हे ओळखणं सोपं नाही आहे. पण तरी जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी, त्यांना शोधण्यासाठी तुमच्या चेहरेपट्टी आणि तुमच्या डोळ्याचा रेटिना स्कॅन आणि तुमचे फिंगरप्रिंट्स याचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. त्याचा वापर सुरू झालेला आहे. तिसरा भाग आहे ज्याला ई-प्रॉसिक्युशन 2, म्हणजे ही ॲप आहे, त्याची ही दुसरी व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट मला पोलिसांची कौतुक वाटते की पोलिसांचं, म्हणजे डॉक्टरांचं हस्ताक्षर वाचता येत नाही असं असतं, पण पोलिसांचं हस्ताक्षर मात्र अतिशय सुंदर असतं आणि मराठीमध्ये अतिशय चांगलं ते, म्हणजे तक्रार लिहून लिहून कदाचित त्यांचे चांगल्या हस्ताक्षरात, सुवाच्य हस्ताक्षरामध्ये ते सगळी फिर्याद दाखल करून घेतात. पण तरी हा प्रश्न असतोच की जर फिर्याद कागद पेनावर लिहिली गेली आणि पुन्हा ती भारतीय भाषामध्ये, कारण कोणी इंग्लिशमध्ये तर फिर्याद करू शकत नाही, जरी कितीही इंग्लिश फाडत असले लोक इकडे तिकडे, तरी तक्रार करताना त्यांना मातृभाषेत अधिक सोयीची वाटते. आणि त्यामुळे ही फिर्याद जर मराठीमध्ये, गुजरातीमध्ये, पंजाबीमध्ये लिहून घेतली असेल तर त्याचा इंटरऑपरेटेबिलिटीच्या दृष्टीने कसा फायदा होऊ शकेल, कारण हे सगळं कागद पेनाने असतं आणि त्याच्यामुळे ई-प्रॉसिक्युशनच्या आधारे आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणा असतात, म्हणजे ED आहे, CBI आहे, NIA आहे, पोलीस त्या त्या राज्याचे पोलीस आहेत, हे सगळं आत्तापर्यंत विकेंद्रीकृत डिसेंट्रलाइज होतं. ते आता ई-प्रॉसिक्युशनच्या अंतर्गत तुम्ही तपास अधिकारी त्याचा क्रमांक टाकला किंवा FIRचा क्रमांक टाकला की तुम्ही देशात कुठेही तक्रार झाली असेल तर या सगळ्या गोष्टी शोधू शकतात, त्या लिंक करू शकतात. कुठल्या न्यायालयात कुठली केस चालू आहे, त्याचं काय प्रगती झालेली आहे, हे सगळे त्याच्यातनं गोष्टी समोर येऊ शकतात. आणि त्यामुळे गुन्हा झाल्यानंतर ती जी पुढची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हे ई-प्रॉसिक्युशन या ॲपचा खूप फायदा होतो. आणि चौथा भाग आहे ज्याला ई-फोरेन्सिक्स, कारण जेव्हा गुन्हा घडतो, संशयिताला पकडण्यात येतं, मग आरोपपत्र दाखल करण्यात येतं, मग 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष न्यायालयात खटला चालतो. आणि या खटल्यात अनेकदा असं होतं की जे साक्षी पुरावे असतात ते गहाळ होतात, ते फिंगरप्रिंट मॅच होत नाहीत, लॅबचे रिपोर्ट बदलण्यात येतात, अनेक गोष्टी होतात. आणि त्याच्यामुळे लोकांना दिसत असतं की हा सदर व्यक्ती गुन्हेगार आहे, तरी त्याला शिक्षा होत नाही, कारण पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता होते. हे करण्यासाठी ज्याला ई-फॉरेन्सिक्स म्हणतात, म्हणजे त्याच्यासाठी जे नमुने घेतलेले आहेत ते साठवणं, त्याच्या प्रयोगशाळेत ॲनालिसिसला पाठवलं, त्याचे रिपोर्ट, सॅम्पल घेतलेले, DNA घेतलेले, सगळे या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी डिजिटाईज स्वरूपात एकत्र केल्या जातात, एकत्र साठवल्या जातात आणि त्याचा या तपास यंत्रणांची असलेला सगळा त्याची चेन ती उभी केली जाते. म्हणजे एकदा त्याची नोंद झाली की त्याच्यामध्ये, एकदा ती डिजिटल नोंद झाली की त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणं, बदलणं हे शक्य होत नाही. खास करून अनेकदा प्रयोगशाळांमध्ये सॅम्पल पाठवलेलं असतं. जर गुन्हेगार पोचलेला असेल तर त्या प्रयोगशाळेतच ते सॅम्पल बदलण्यात येतं किंवा त्याला विलंब करण्यात येतो.
किंवा त्याचे रिपोर्ट असतात ते तपास अधिकाऱ्याला हवे असतात, ते त्याला मिळत नाहीत कारण ते आलेले नसतात, कोणाचा तरी संप असतो, कुठेतरी हे असतात. पण हे डिजिटल केल्यामुळे हे सगळे तपासाच्या दृष्टीने जी सगळी आवश्यक कागदपत्र, पुरावे, साक्षी या सगळ्या गोष्टी असतात त्या एका क्लिकवर, एका मोबाईलच्या टचवर त्यांना मिळू शकतात. ही 4 ॲप कार्यरत झालेली आहेत. याच्यामध्ये मला असं वाटतं नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी जी गांधीनगरला आहे तिने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. अर्थात अमित शहांनी गृहमंत्री झाल्यानंतर देशात ठिकठिकाणी अशा प्रकारच्या फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी स्थापन केलेल्या होत्या की ज्या संस्था होत्या त्याचं त्या विद्यापीठाशी जोडलेलं आहे. महाराष्ट्रातही नागपूरला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे. आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तपास यंत्रणांसाठी लागणारे साक्षी पुरावे या सगळ्याचं पृथक्करण, ॲनालिसिस वगैरे करून त्याच्याबाबतचं काम केलं जातं. या 4 गोष्टी याला एकतर मोबाईलच्या माध्यमातून सगळ्या पोलिसांना, सगळ्या पोलीस स्टेशनला याचा ॲक्सेस मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टी सर्व भारतीय भाषांमध्ये असून त्याचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या भाषांचं भाषांतरित करून ते दुसऱ्या भाषेत आणि याच्यात उपलब्ध आता ते झालेलं आहे. तिसरी गोष्ट, हे ठरवण्यासाठी AI चा वापर करण्यात येतो आहे. कारण अनेकदा या साध्या गोष्टी असतात ज्या लॉजिक त्याचं AIने केलेलं असतं आणि त्यामुळे ते शोधणं सोपं होतं. चौथी गोष्ट, हे सगळं करण्यासाठी पोलीस आणि तपास यंत्रणांना स्वायत्तता देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या 4 गोष्टी खरोखर कौतुक करावं अशा आहेत. पण खरे प्रश्न पुढे आहेत की हे सगळं देऊनही पोलिसांनी तपासासाठी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे किंवा इतरांचे, गुन्हेगारांचे हितसंबंध जे निर्माण झालेले असतात ते मध्ये येऊ न देता तपास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पोलिसांनी तपास केला तरी आपले जे आदरणीय, वंदनीय, माननीय न्यायालय आहेत त्यांनी देखील अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून, AIचा वापर करून ज्या गोष्टी सरळ केस निकाली काढता येण्यासारखी आहे ती जर निकाली काढवण्याचं ठरवलं, म्हणजे कोट्यावधी केसेस न्यायालयात तुंबलेले आहेत, त्यातले अनेक खटले आहेत की जे सरळ तुम्ही AIचा वापर करून निदान त्यातलं 90-95% स्पष्टता आणू शकता आणि मग मानवी बुद्धीचा वापर करून न्यायाधीशांनी निकाल दिला, निर्णय दिला तर अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून पडलेले, प्रलंबित असलेले खटले निकाली निघणं शक्य आहे. ते करण्यासाठी मात्र अमित शहांचं काही मला वाटत नाही फार योगदान असेल. कारण घोड्याला पाण्यापर्यंत आणता येतं पण घोड्याला पाणी प्यायला लावणं हे त्या घोड्यावरच अवलंबून असतं. पण तरीही या गोष्टी गृह विभागाच्या माध्यमातून देशात झाल्या असतील आणि त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. तुम्ही इंटरनेटवर, यूट्यूबवर सर्च करून, खास करून अभिज्ञान वगैरेचे व्हिडिओ बघा. चांगलं तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञानाचा फायदा हाच असतो, म्हणजे तंत्रज्ञान तेव्हाच फायदेशीर ठरतं जेव्हा सर्वसामान्य माणसं, सर्वसाधारण पोलीस मामलेदार, पोलीस अधिकारी त्याचा वापर करू शकतात, तरच त्याचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. हे जे सध्या 4 नवीन ॲप सुरू झालेले आहेत त्याच्यातनं हा जो प्रयत्न आहे गृह विभागाचा तो अतिशय स्पष्टपणे दिसून येत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.